वेलकम टू दिस क्लास. मित्रांनो, मी आज नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. दॅट चॅप्टर नेम इज अ मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. तर मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडसाठी आपण सगळ्यात पहिले जे आपल्याला टॉपिक दिलेला आहे, व्हॉट इज मीन बाय द फ्लुइड, आपलं काय असतं त्याच्याबद्दल डिस्कस करणार. बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आता नोट्स हवे असतील तर प्लीज स्क्रीनशॉट काढून घेत जा, ठीक आहे ना. बिकॉज ऑफ सम टेक्निकल रिझन मी तुमच्यासाठी इथे नोट्स अपलोड करू शकत नाहीये. सो सॉरी फॉर दॅट. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट घेऊन घ्या या नोट्ससाठी, ठीक आहे. तर आता हा फ्लुइड नेमका काय असतो, आपण फ्लुइडला एक्झॅक्टली काय कन्सिडर करतो की एखादा असा कुठला तरी सबस्टन्स आहे जो फ्लो होतो. बरोबर, आपल्याला माहिती आहे की पाणी काय होतं, फ्लो होताना आपल्याला दिसतं, म्हणून दॅट इज आपण त्याला काय म्हणतो, फ्लुइड. अदरवाईज आपण म्हणतो की दॅट इज, जर आपण दुधाला कन्सिडर केलं आणि दूध जर सांडलं गेलं असेल तर त्यावेळेस ते काय होतं, फ्लो होतं. म्हणून अशा सबस्टन्सला, असं कुठलाही सबस्टन्स, आता तो मे बी जो कुठलाही असेल त्याच्यामध्ये जर फ्लो आला, म्हणजे जर तो फ्लो होत असेल तर त्याला मी म्हणणार आहे फ्लुइड. अशा फ्लुइडच्या बद्दल जर म्हटलो आपण की दॅट सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली, म्हणजे कंटिन्युअली जो असा सबस्टन्स आहे तो डिफॉर्म होत राहतो. बरोबर, अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आता सपोज कन्सिडर करा तुमच्याकडे टूथपेस्ट आहे, ठीक आहे. तर टूथपेस्ट वरती जर तुम्ही प्रेशर अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, तर टूथपेस्ट वरती प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, हे जे मधलं फ्लुइड आहे हे काय होतं, डिफॉर्म होतं. बरोबर, म्हणजे असं फ्लुइड, दॅट इज फ्लुइड इट्स द सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स, काय होतं, कंटिन्युअसली डिफॉर्म होतं अंडर द ऍक्शन ऑफ एन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जेव्हाही मी फ्लुइड वरती एक्सटर्नल फोर्स लावतो, इन दिस केस दॅट सबस्टन्स विल बी डिफॉर्म होतं. काय होतं, ते डिफॉर्म व्हायला लागतं. म्हणून दॅट इज, त्याला मी म्हणतो एक बेसिक फ्लुइड आपण त्याला कन्सिडर करतो. आता याच्यामध्ये फेजेस आहेत, म्हणजे जसं मॅटर आपण कन्सिडर करतो ना, की लिक्विडचे जे, म्हणजे फ्लुइडचे बेसिक जे फेजेस आहेत, आपण म्हणतो की लिक्विड येतो, याच्यामध्ये गॅस येतो आणि प्लाझ्मा येतो. तर बेसिकली तुम्हाला लिक्विड आणि गॅस सगळ्यांना माहिती आहे की लिक्विडमध्ये जे लिक्विडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांचे थोडेसे जवळ असतात. बरोबर, जवळ असतात. बट ॲज कम्पेअर टू जर मी गॅसचा विचार केला तर गॅसचे मॉलिक्युल्स खूप दूर दूर आपल्याला दिसतात. बरोबर, असे गॅसेसचे मॉलिक्युल्स आपल्याला दिसतात. बट ॲज कम्पेअर टू लिक्विडचा जर मी विचार केला, आता हे जर सपोज ते लिक्विड असेल तर लिक्विडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते थोडेसे क्लोजर असतात ॲज कम्पेअर टू गॅस. पण हा जो आहे लास्टली तुम्हाला प्लाझ्मा माहिती असेल, ऑल्सो द स्टेट ऑफ मॅटर आहे, म्हणून मी याला कन्सिडर करतो विच वन विल बी प्लाझ्मा. नेमका जर तुम्ही बघितला नसेल तर बघा की आपला जो सनरेज आहेत त्यांच्यामधून येणारे जे रेडिएशन्स असतात, स्टार्स असतात, किंवा स्पेसमध्ये तुम्ही जो व्हाईट कलरचा पावडर बघतात असा, किंवा फ्लेम जी असते, किंवा आपली जी लाइटनिंग स्ट्राईक होते, जे विजा चमकतात, त्यांच्यामध्ये जे काही जो मॅटर असतो त्या मॅटरला म्हटलं जातं प्लाझ्मा. तर बेसिक हा प्लाझ्मा आहे. म्हणून ह्या फ्लुइडच्या जे स्टेट्स आहेत, जे फेजेस आहेत, दॅट इज मॅटर दॅट इन्क्लूड द लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा, याच्यामध्ये फ्लुइडमध्ये आपल्याला इन्क्लूड होताना दिसतो. सिमिलरली फ्लुइड आर द सबस्टन्स, असं सबस्टन्स आहे दॅट कॅन नॉट बी रेजिस्ट मीन्स एनी शेअर फोर्स. बेसिकली शेअर फोर्सचा जर विचार केला तर शेअर फोर्स म्हणजे असा फोर्स आहे, जर तुम्ही एक कागद घेतला हा आणि ह्या कागदावरती दोघं साईडने, इकडनं तुम्ही धरून ठेवलेलं आहे आणि इकडनं तुम्ही धरून ठेवलं, आणि जर ह्या कागदाला तुम्ही फाडलं असेल, ठीक आहे ना, टियर केलं. बरोबर, टियर केल्यानंतर काय होतील, कागदाचे दोन वेगवेगळे तुकडे तुम्हाला दिसायला भेटतील. म्हणून हा एक वेगळा तुकडा होऊन जाईल आणि ह्या कागदाचा हा एक वेगळा तुकडा होईल. अशा केसमध्ये जे कागदाचे दोन तुकडे तुम्हाला दिसत आहेत यांच्यामध्ये काय केलं तुम्ही, याच्यावरती फोर्स अप्लाय करून दोघं साईडला तुम्ही इथे फोर्स अप्लाय केला, इथे फोर्स अप्लाय केला, कागदाचे दोन तुकडे वेगवेगळे झाले. बिकॉज ऑफ कशामुळे, बिकॉज ऑफ द शेअर फोर्समुळे. बरोबर, कशामुळे हे अप्लाय झालं, दॅट इज बिकॉज ऑफ शेअर फोर्स. म्हणून याला म्हटलं जातं दॅट इज अ शेअर फोर्स, ठीक आहे ना. म्हणून हा शेअर आपण कन्सिडर करतो. तर असा जर कन्सिडर केला की सबस्टन्स विच कॅन नॉट बी रेजिस्ट शेअर फोर्स, म्हणजे आता जर लिक्विड पाणी घेतलं तुम्ही, तर पाण्यावरती जर शेअर फोर्स लावला तर हे पाणी थोडी ना तुम्हाला असं शेअर करायला मदत करणार आहे, ठीक आहे ना. तर पाणी काय करतं, सहज शेअर फोर्सला रेजिस्ट करत नाही. जर सॉलिडचा तुकडा घेतला तुम्ही आणि सॉलिडवरती तुम्ही फोर्स अप्लाय करतायत, नाईफने याला कट करण्याचा प्रयत्न करतायत, ठीक आहे. बरोबर, काही एक्सेप्शन आहेत सॉलिड मधले. बरोबर, तर जर याला मी कट करण्याचा प्रयत्न करेल, ह्या सॉलिडच्या पीसला जर मी कट करण्याचा प्रयत्न केला तर बेसिकली हा कट करण्यासाठी इकडनं मला हे मॉलिक्युल्स काय करतील, फोर्स लावतील, म्हणजे इझिली सॉलिडचा पीस कट होणार नाही. पण लिक्विडचं तसं नाहीये. लिक्विड काय होतं, हे जे पाण्याचं आपलं लिक्विड आहे
हे इझिली काय होतं, शेअर होऊन जातं, बरोबर. म्हणून ते काय करतं, शेअर फोर्स जो त्याच्यावरती अप्लाइड होतो तो त्याला जो सबस्टन्स आहे दॅट कॅन नॉट बी रेजिस्टर, शेअर फोर्सला तो रेजिस्ट करत नाही. याचाच अर्थ त्याला आपण म्हणतो शेअर मॉड्यूल, काय म्हणतो त्याला, शेअर मॉड्युलस, बरोबर. म्हणजे शेअर मॉड्युलस हा लिक्विडचा म्हणजे बेसिकली फ्लुइडचा जो शेअर मॉड्युलस आहे तो काय असतो, 0 असतो. फॉर एक्झाम्पल जर याचा कन्सिडर केला की शेअर मॉड्युलस मध्ये की ज्याच्यामध्ये सबस्टन्स असे कुठले कुठले सबस्टन्स आहेत दे कड नॉट बी, ज्यांचा जो शेअर मॉड्युलस आहे किंवा 0 आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल हवा आहे आपली, पाणी आहे, फ्लोर डग म्हणजे पिठाचा जो आपला गोळा असतो ना, बरोबर. पिठाचे जे गोळे करतो आपण, टूथपेस्ट असतो आपला, परत मोल्टन जो लावा असतो तो पण काय कन्सिडर केला जातो, दॅट वन विल बी अ फ्लुइड्स मध्ये येणारा सबस्टन्स आहे. म्हणून अ फ्लुइड फ्लो अंडर द ऍक्शन ऑफ एन फोर्स और अ प्रेशर ग्रेडियंट मुळे तो काय होतो, फ्लो व्हायला लागतो. म्हणून फ्लुइड काय करतो, फ्लो होतो. म्हणजे असा सबस्टन्स जो फ्लो होतो त्याला काय म्हटलं जातं, फ्लुइड्स म्हटलं जातं. तर फॉर एक्झाम्पल जर मी आयडियल फ्लुइडचा विचार केला तर ऍक्च्युली आयडियल फ्लुइड नावाचं कुठलंही फ्लुइड या युनिव्हर्समध्ये प्रेझेंट नाही आहे ऍक्च्युली. कारण आयडियल फ्लुइड हे अजम्पशन आहे, काय हे अजम्पशन आहे, ॲझ्युम केलेलं फ्लुइड आहे. कारण याच्यामध्ये जेव्हाही मी कुठल्याही फ्लुइड बद्दल बोलतो किंवा कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस मला अजम्पशन लागतं आणि ते अजम्पशन आहे माझं आयडियल फ्लुइड. म्हणून एक आयडियल फ्लुइड म्हणजे परफेक्ट फ्लुइड पण याला म्हटलं जातं. म्हणून इट इज द इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे आयडियल फ्लुइड हे कॉम्प्रेस होत नाही, ठीक आहे ना. आयडियल फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही, त्याला म्हटलं जातं दॅट इज द कुठलाही कॉम्प्रेसिबल. म्हणजे जर मी फ्लुइड वरती प्रेशर लावतोय, ठीक आहे, हा प्रेशर आहे, जर लिक्विड असेल ते आपलं, बरोबर. म्हणजे हे सपोज की ते फ्लुइड आहे, तर या फ्लुइड वरती जर मी इकडनं एक फोर्स लावला तर हे कॉम्प्रेस होणार नाही, ठीक आहे, इकडे जाणार नाही, याच्यावरती हे रेजिस्टन्स दाखवेल. म्हणून असे जे सबस्टन्स आहेत त्याला आयडियल, असं जे फ्लुइड आहे त्याला आयडियल फ्लुइड म्हटलं जातं. म्हणजे डू नॉट एक्झॅक्ट आपण त्याला ऍक्च्युली आपल्या याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. म्हणून याला म्हटलं जातं इट इज अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. त्याची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे रो, दॅट वन विल बी अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय असेल, याची जी डेन्सिटी आहे ती काय, कॉन्स्टंट डेन्सिटी आहे. म्हणून दॅट इज डेन्सिटी म्हणजे दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक जागेवरती किती मास राहू शकतो त्याला म्हटलं जातं डेन्सिटी, बरोबर. दॅट इज मास पर युनिट व्हॉल्यूम मध्ये, ठीक आहे. तर ह्या इनकॉम्प्रेसिबल मध्ये कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर इट इज, ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आपण म्हणतो ना आयडियल फ्लुइडच्या, या प्रॉपर्टीजच्या अजम्पशनसाठी आपल्याला घ्यावं लागतात. म्हणून असं आयडियल फ्लुइड आपण कन्सिडर करतो. इट्स फ्लो इज इरोटेशनल, याचा फ्लो कसा आहे, इरोटेशनल फ्लो आहे. इट्स फ्लो इज स्मूथ, त्याचा फ्लो कसा असतो, स्मूथ असतो. अँड देअर आर नो टर्ब्युलन्स, त्याच्यामध्ये कुठलाही टर्ब्युलन्स येत नाही. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केलं की सपोज ही ती पाईप लाईन आहे, ठीक आहे, तर ह्या पाईप मधून जर हे पाणी इथून बाहेर निघत असेल, ठीक आहे, तर ह्या वेळेस जर तुम्ही बघितलं ना, जर पाईप मध्ये खूप जास्त प्रेशर आला असेल तर पाईप मधल्या प्रेशरमुळे काय होतं, हे जे पाणी निघतंय ना, तर हे एक एक लाईन नाही निघत. तर बिकॉज ऑफ सम रिॲक्शन, सम फोर्सेस, हे पाणी काय होतं एकमेकांमध्ये मिक्स होतं. तर हे मिक्सअपला म्हटलं जातं टर्ब्युलन्स, ठीक आहे ना, काय म्हटलं जातं, टर्ब्युलन्स. अदरवाईज जर मी पाण्याचा स्मूथ फ्लोचा विचार करतोय तर पाणी स्मूथ फ्लो तुम्ही आतापर्यंत लहानपणी एक डायग्राम काढली असेल, एक स्मूथ फ्लोची डायग्राम, म्हणजे प्रत्येक पाण्याच्या मॉलिक्युलची जी एक परफेक्ट लेअर तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये फ्रिक्शन नसतं. म्हणून याला म्हटलं जातं इट्स फ्लो विल बी स्मूथ फ्लो होतं, बरोबर. इरोटेशनल फ्लो त्याला म्हटलं जातं. अँड ऍज लाईक दिस तो नॉन व्हेस्कस आहे. कसा आहे, नॉन व्हेस्कस, म्हणजे देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन. म्हणजे आता जर स्मूथ फ्लो होत असेल तर ही एक पहिली लाईन आहे फ्लोची, दुसरी लाईन फ्लो जर आपण कन्सिडर केली की ही दुसरी लाईन आहे फ्लोची, ही तिसरी लाईन ऑफ फ्लो आहे. तर यांच्यामध्ये, ह्या दोघं लाईन्स मध्ये, यांच्यामध्ये कुठलाही फ्रिक्शन होत नाही. म्हणून याला म्हटलं जातं देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो म्हटलं जातं. अगेन दॅट द फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी, यांच्यामध्ये कुठलीही विस्कॉसिटी आपल्याला दिसत नाही. अगेन इट्स फ्लो इज स्टेडी, याचा फ्लो कसा आहे, स्टेडी फ्लो आहे. इट्स जी व्हेलॉसिटी आहे ऍट ईच अँड एव्हरी पॉइंट मध्ये काय असतो, हा कॉन्स्टंट असतो. काय असतो, कॉन्स्टंट. म्हणून इट्स व्हेलॉसिटी ऍट ईच पॉइंट इज कॉन्स्टंट इन दॅट टाइम मध्ये कन्सिडर केला जातो. अगेन दॅट इफ आय से दॅट, की त्यानंतर येतो आपला सॉलिड. काय आहे आपला सॉलिड. तर एक्झॅक्टली सॉलिड काय आहे, सॉलिड हॅव द शेअर आहे. सॉलिड मध्ये काय असतो, त्याचे शेअर आणि नॉर्मल स्ट्रेसेस असतात. कुठले स्ट्रेसेस असतात, एक शेअर स्ट्रेसेस आणि नॉर्मल स्ट्रेसेस. बेसिकली तुम्हाला समजत असेल की सॉलिड अपोज द शेअर स्ट्रेसेस. मी तुम्हाला सांगितलं ना की कारण जर एखादा सॉलिडचा तुकडा असेल, त्या सॉलिडच्या तुकड्याला जर मी नाईफने कट करण्याचा प्रयत्न करतो तर तो काय करतो, मला इझिली कट होत नाही. म्हणजे हे मॉलिक्युल्स काय करतात, मला अपोज करतात. म्हणून याला म्हटलं जातं सॉलिड अपोज द शेअर स्ट्रेसेस आयदर बाय डेव्हलपिंग अँड रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप करतात. अँड बिकॉज ऑफ दॅट विच मीन्स दॅट द डिफॉर्मेशन आर रिव्हर्सिबल डिफॉर्मेशन असतं. काय असतं हे,
रिव्हर्सिबल डिफॉर्मेशन, मीन्स दॅट द डिफॉर्मेशन आर रिव्हर्सिबल डिफॉर्मेशन आपण कन्सिडर करतो. अगेन दॅट दे रिक्वायर अ सर्टन इनिशियल स्ट्रेसेस. जर शेअर करायचं असेल, स्टार्ट फ्लो, जर सॉलिडला फ्लो व्हायचा असेल तर पहिला इनिशियल स्ट्रेसेस त्याच्यामध्ये रिक्वायर्ड असतो. जर इनिशियल स्ट्रेसेस त्याच्यामध्ये असतील अँड देन आफ्टर दिस आपण म्हणतो ना काय स्टार्ट फ्लोईंग साठी इनिशियल स्ट्रेसेसची गरज पडते. फॉर एक्झाम्पल ह्या दोघं डायग्राम बघा, इथे एक शेअर स्ट्रेसेस तुम्हाला दिलेला आहे. आता हा कॉम्प्रेस, हा जो एफ दिसतोय तो कॉम्प्रेस करतोय सॉलिडला आणि हा काय करतोय टेन्साईल फोर्स आहे, म्हणजे एक काय देतोय त्याच्यावरती टेन्शन देतोय ना एफ वरती, म्हणून हे नॉर्मल स्ट्रेसेस असतात. कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्साईल हे नॉर्मल मध्ये येणारे स्ट्रेसेस आहेत. अँड देन दिस वन इज अन शेअर स्ट्रेसेस. जर मी इथून ह्या ऑब्जेक्टला फोर्स लावतो तर तुम्ही बघितलं तर हा ह्याच्या बेस मधला ए बी हा फिक्स होता, ए बी हा पॉईंट फिक्स होता, बट इट कॅन बी डिफॉर्म डेल्टा टी, म्हणजे डी चा डी थिटा एवढा तुम्हाला डिफॉर्म होताना हा दिसेल. अगेन दॅट हा जो फ्लुइड आपण म्हणतो इट ओनली बी सब्जेक्टेड टू द नॉर्मल फोर्स आणि कॉम्प्रेशन मध्ये, म्हणजे फ्लुइड मध्ये फक्त नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो याच्यामध्ये, म्हणजे तो बेसिकली प्रेशर मध्ये कन्सिडर केला जातो. जसं इथे सॉलिड मध्ये शेअर स्ट्रेसेस आणि नॉर्मल स्ट्रेसेस मध्ये येतात, तसं फक्त इथे नॉर्मल स्ट्रेस आहे जो पण काय म्हणतो आपण त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेसला कन्सिडर केला जातो. मोस्ट ऑफ द जे फ्लुइड्स आहेत ऑफर अ व्हेरी वीक रेजिस्टन्स ऑफर करतात डिफॉर्मेशन साठी, ठीक आहे ना. तर रिअल जे फ्लुइड असतं आपलं, रिअल फ्लुइड सब्जेक्टेड टू द फ्लो ऑफ द लेवल जे आपण म्हणतो दॅट सब्जेक्टेड टू द लो लेवल शेअर दाखवतो. हा लो लेवल काय दाखवतो, शेअर स्ट्रेसेस याच्यामध्ये येताना आपल्याला दिसतात. अशा स्ट्रेसेस साठी जर आपण कन्सिडर केलं, जी डायग्राम तुम्हाला दिसते, डायग्राम मध्ये जर तुम्ही स्मॉल सरफेस बघितला, हा एक स्मॉल सरफेस एरिया घेतलेला आहे, एवढ्या एरियावरती लिक्विडच्या मधला एरिया आपण कन्सिडर केला आहे. तर अशा लिक्विडच्या मधल्या एरियावरती जर आपण फोर्स लावला तर तेवढाच नॉर्मल फोर्स याच्यावरती पण लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर याला मी कन्सिडर केलं की दॅट इज शोज द स्मॉल सरफेस एरिया डेल्टा ए एवढा हा एरिया आहे, द रेजिस्ट विथ अ फ्लुइड आपण म्हणतो, द सरफेस डज नॉट ऍक्सिलरेट, म्हणजे हे सरफेस काय होतं ऍक्सिलरेट होत नाही. सो सराउंडिंग फ्लुइड एक्झर्ट अन इक्वल नॉर्मल फोर्स, नॉर्मल फोर्स जो डेल्टा एफ एवढाच फोर्स याच्यावरती लागतो, दोघं इक्वल अँड अपोजिट मध्ये सारखे होऊन जातात, म्हणून ते ऍक्सिलरेट होत नाही. ठीक आहे. त्याच्या फ्लुइडच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज विल बी दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. ठीक आहे, परमनंटली डिफॉर्म होत नाही, ते परमनंटली डिफॉर्म होतात, म्हणजे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. अगेन दॅट दे हॅव अ ॲबिलिटी टू फ्लो असतं. परत द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर, म्हणजे फ्लुइड कुठल्याही कंटेनरचा तो शेप घेऊ शकतं, एक परफेक्टली त्याच्यासाठी शेप नाहीये. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा जो पुढचा टॉपिक आहे फ्लुइड ॲट रेस्ट, आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.